Dear student, in the last lecture, we have seen energy from different food components. मागचा असताना तो काही तास जो आहे तर त्या मागच्या तासाला आपण विविध अशा प्रकारचे जे काही अन्न घटक जे आहेत तर त्या अन्न घटकांपासून मिळणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर प्रोटीन्स अँड डिफरंट ॲमिनो ॲसिड सबस्टन्स त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी असताना जे काही फॅटी ॲसिड्स जे आहेत किंवा लिपिड्स जे आहेत तर ते लिपिड्स त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा पहा थिंक विचार करायचा आहे की मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन अल्सरायझेशन इन माउथ. अनेकदा काय होता नसते आपलं तोंड जे आहे तर ते तोंड त्या ठिकाणी येता नसतं आणि तोंड आल्यामुळं काय होता नसते तुम्ही तिखट अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ किंवा गरम अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही, खाऊ त्या ठिकाणी शकत नाही. याचं कारण आपल्याला सांगता येईल पहा द इन्फ्लेमेशन आर अल्सरायझेशन इन द माउथ ऑकर्स ड्यू टू द लॅक ऑफ द इनफ व्हिटॅमिन्स इन द डाएट. तोंड येताना दिसतं. आता हे तोंड काय येताना दिसतं तर सर्वसाधारणपणे आपण जो काही आहार त्या ठिकाणी खातो तर त्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व त्या ठिकाणी नसतं आणि देअरफॉर हॉट अँड स्पायसी फूड कॉजेस अनकम्फर्टेबल फिलिंग. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला गरम किंवा मसालेदार अशा प्रकारचे किंवा तिखट अशा प्रकारचे पदार्थ ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी खातो तर त्यावेळेला आपल्याला काय होतं नसते तर त्या ठिकाणी ते खाऊ शकत नाही. आता पुढे आपल्याला सांगितले पहा की पर्टिक्युलरली व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी इज सेड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर सच अल्सरायझेशन. म्हणजे आपला जो काही आहार जो आहे तर त्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे तर त्याची जर त्या ठिकाणी कमतरता जर असेल तर याच्यामुळे काय होतं नसतं आपलं तोंड जे आहे तर ते तोंड त्या ठिकाणी येतं नसतं. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारले पहा सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट व्हिजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर ॲडोलसन्स. काही जण जे आहेत तर त्या काही जणांना बाल्यावस्थेपासून किंवा लहानपणापासून दुसरं आपल्याला सांगितलं ॲडोलसन्स म्हणजे तारुण्यावस्थेमध्येच रात्रीचं दिसण्यामध्ये त्या ठिकाणी त्रास जो आहे तर तो त्रास त्या ठिकाणी होता नाही. आता ही कारण आपण त्या ठिकाणी मागे पाहिलेली पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन करायची पहा की फॉर अ बेटर व्हिजन व्हिटॅमिन ए इज निसेन्शियल. म्हणजे चांगलं त्या ठिकाणी दिसण्यासाठी आपला असताना जो काही आहार जो आहे तर त्या आहारामध्ये जीवनसत्व अ जे आहे तर त्या ठिकाणी ते आवश्यक असावं. इफ देर इज द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए इन द डाएट then there is the difficulty in the night vision even in the childhood or adolescent. आपला असताना जो काही आहार जो आहे तर त्या आहारामध्ये जर जीवनसत्व अ जे आहे तर त्याची जर त्या ठिकाणी कमतरता जर असेल तर आपली जी काही बाल्यावस्था असेल किंवा तारुण्यावस्था असेल याच्यामध्ये आपल्याला रात्रीचं दिसण्यामध्ये असणारा जो काही त्रास जो आहे तर तो त्रास त्या ठिकाणी होताना दिसतो. आता पुढे याच्यावर त्या ठिकाणी जुलै 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न पुढच्या याच्यावर त्या ठिकाणी विचारले पहा. प्रश्न फक्त लक्षात ठेवा की राईट मेन टाइप्स ऑफ द व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व जे आहे तर त्या जीवनसत्वाचे मुख्य प्रकार लिहा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता की नेम वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स अँड नेम फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. अशा प्रकारचा प्रश्न जुलै 2019ला त्या ठिकाणी विचारले. आता काय आहे की व्हिटॅमिन्स आर groups of the heterogeneous compounds of which each is essential for the proper operation of the various processes in the body. जीवनसत्व म्हणजे काय तर वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट की ज्याच्यामधील प्रत्येक पदार्थाची शरीरातील असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कार्य जे आहे तर ती कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता त्या ठिकाणी असते. There are main 6 types of vitamins. जीवनसत्व जे आहे तर त्या जीवनसत्वाचे मुख्यतः त्या ठिकाणी 6 प्रकार त्या ठिकाणी पडताना दिसतात. उदाहरणार्थ पहा फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए बी सी डी ई एन के तर ही 6 त्या ठिकाणी प्रकार आहेत. याच्यापैकी पहा आउट ऑफ दीज ए डी ई एन के आर द फॅट सोल्युबल. मगाशी प्रश्न आपण पाहिला की त्या ठिकाणी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणती तर
आपलं जुलै 2019ला त्या ठिकाणी प्रश्न विचारला. तर याच्यापैकी लक्षात येताना दिसतं आपल्याला की जे काही 6 व्हिटॅमिनचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर त्या प्रकारापैकी A, D, E and K आर द फॅट सोलेबल व्हिटॅमिन्स. याच्यापैकी आपल्याला लक्षात येताना दिसतं की A, D, E अँड के ही जी काही फॅट म्हणजे मेद किंवा स्निग्ध विद्राव्य अशा प्रकारची त्या ठिकाणी जीवनसत्व आहेत. त्याच्यानंतर व्हेरॅज बी अँड सी आर द वॉटर सोल्युबल, आणि याच्यापैकी बी आणि सी जी आहे तर ती पाण्यामध्ये किंवा जलविद्राव्य अशा प्रकारची त्या ठिकाणी व्हिटॅमिन्स त्या ठिकाणी आहेत. पुढे वी हॅव सीन दॅट FADH2 NADH2 आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक द ग्लायकोलिसिस अँड द क्रेब सायकल. मागच्या तासामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी FADH2 आणि दुसरं आपण पाहिले की NADH2 जे काही असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक ग्लुकोजचं विघटन किंवा क्रेब चक्र या प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ते तयार होताना दिसतं. व्हिटॅमिन लाईक रायबोफ्लेविन दॅट इज व्हिटॅमिन B2 अँड निकोटामाइड दॅट इज व्हिटॅमिन B5 respectively are necessary for their production. काय सांगितले पुन्हा एकदा लक्षात ठेवा की जे काही FADH2 आणि NADH2 या ठिकाणी आपण पाहिले की त्या ठिकाणी ग्लुकोज विघटन किंवा क्रेब चक्र जे आहे तर या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी तयार होतं आणि ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन ज्याला आपण त्या ठिकाणी जीवनसत्व B2 त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितले निकोटिनामाइड्स ज्याला आपण त्या ठिकाणी जीवनसत्व B5 त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याचा असणारा काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले जरा डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी आपल्याला चालवायला त्या ठिकाणी सांगितले. 3 प्रश्न आहेत, थोडक्यामध्ये आपण त्यांची असणारी जे काही उत्तरं जे आहेत तर ते उत्तरं त्या ठिकाणी पाहू. आता काय दिलेले की मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन द माउथ. बऱ्याचदा आपल्याला तोंडामध्ये घशामध्ये काय होताना दिसते कोरड जे आहे तर ती कोरड त्या ठिकाणी पडताना दिसते. आता का पडताना दिसते पहा की इन आवर बॉडी देर इज 65 to 70% वॉटर अँड धिस प्रपोर्शन इज ऑलवेज मेंट. नेहमी लक्षात ठेवायचं की आपलं असताना जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये सर्वसाधारणपणे 65 ते 70% पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी असतं आणि हे पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी नेहमी काही केलं पाहिजे आपण त्या ठिकाणी संतुलित त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. समटाइम्स वी लूज लॉट ऑफ वॉटर आयदर थ्रू पेरिस्पिरेशन ऑर ड्यू टू द अनअवेलेबिलिटी ऑफ द वॉटर फॉर द लॉंग टाइम. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की आपल्या शरीरामधलं असताना जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचा त्या ठिकाणी लॉस जो आहे तर तो लॉस त्या ठिकाणी होतो. कधी कधी दीर्घकाळ आपल्याला त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी मिळत नाही. आणि पुढे आणि इन सच सिच्युएशन वी एक्सपिरियन्स ड्रायनेस युअर माउथ. आणि याच्यामुळे काय होतं नसते आपलं असताना जे काही तोंड जे आहे किंवा घसा जो आहे तर त्या घशाला त्या ठिकाणी कोरड पडताना दिसते. ड्रायनेस इज ए नॅचरल फिलिंग विच क्रिएट अर्ज इन अस टू ड्रिंक वॉटर. काही लक्षात ठेवा पुन्हा एकदा की ड्रायनेस इज ए नॅचरल फिलिंग विच क्रिएट अर्ज इन अस टू ड्रिंक वॉटर. ज्या अर्थी आपल्या घशाला त्या ठिकाणी कोरड पडते ही कोरड म्हणजे एक नैसर्गिक अशा प्रकारची प्रक्रिया आहे की ती काय सांगते की पाणी जे आहे तर त्या पाणी पिण्याची आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता जी आहे तर ती आवश्यकता त्या ठिकाणी आहे. अँड देअर बाय द प्रपोर्शन ऑफ द वॉटर इन द बॉडी इज ब्रॉट बॅक टू इट्स नॉर्मल लेवल. आणि अशा प्रकारचं पाणी पिऊन शरीरामधलं असणारं जे काही पाण्याचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण आपण त्या ठिकाणी पूर्ववत त्या ठिकाणी आणू शकतो. सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले पहा की ओरल रिहायड्रेशन सोल्युशन दॅट इज साल्ट शुगर वॉटर इज फ्रिक्वेंटली गिव्हन टू द पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. अति प्रमाणामध्ये जुलाब झाल्यावर वरचेवर काय केलं तर मीठ साखर पाणी त्या ठिकाणी प्यायला दिलं. लहान मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रयोग त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी केला जातो. आता काय सांगितलंय की अति प्रमाणामध्ये जुलाब जर झाले तर वरचेवर त्याला त्या ठिकाणी मीठ साखर पाणी त्या ठिकाणी प्यायला दिलं जातं. आता का की लूज मोशन कॉजेस लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. ज्या वेळेला अति प्रमाणामध्ये जुलाब होताना दिसतात तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतं. आणि धिस मे रिझल्ट इन टू डिहायड्रेशन. धिस कॅन बी लेथल इफ इग्नोर्ड.
आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी जुलाब जे आहे तर त्या जुलाबामधून पाणी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये बाहेर त्या ठिकाणी पडत नसतं. याच्यामुळे डिहायड्रेशन होतं नसतं, म्हणजे शरीरामध्ये असणारं जे काही पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. आणि ते जर आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष जर केलं तर त्या ठिकाणी ते घातक त्या ठिकाणी ठरू शकतं. एस्पेशली इन केस ऑफ द यंग चिल्ड्रन देर इज द सिरियस फॅटल प्रॉब्लेम. आणि म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाचं मी मगाशी सांगितलं की मुख्यत्वे करून असणारी जी काही मुलं जी आहेत, लहान मुलं जी आहेत तर त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी होता नसते. आणि ते जर आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष जर केलं तर ते मात्र त्याच्यासाठी त्या ठिकाणी घातक ठरू शकतं. दस टू ब्रिंग back to the normal proportion of the water and electrolytes, oral rehydration solution or ORS is given to the patient who suffers from the loose motion. आणि म्हणून त्या ठिकाणी अति प्रमाणामध्ये जुलाब झालेली जी काही व्यक्ती असेल, मुलं असेल, तर याच्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण, इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण त्या ठिकाणी पूर्वत त्या ठिकाणी आणायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा ORSचं असणारं ते काही द्रावण, ज्याला आपण त्या ठिकाणी मीठ साखर पाणी त्या ठिकाणी प्यायला दिलं जातं की जेणेकरून ते त्या ठिकाणी रिकव्हर होऊ शकतं. त्याच्यानंतर तर तिसरा क्वेश्चन आहे पहा, वी स्वीट ड्युरिंग समर अँड हेवी एक्झरसाइज. उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त आपण त्या ठिकाणी कष्टाचं काम केलं, श्रम जर त्या ठिकाणी जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी घाम जो आहे तर तो घाम त्या ठिकाणी येताना दिसतो. याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ड्युरिंग समर द एन्व्हायरमेंटल टेम्परेचर आर हाय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला लक्षात येताना नसतं की वातावरणाचंच असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी जास्त असतं. धिस कॉज राईज इन आवर बॉडी टेम्परेचर. आणि याच्यामुळे काय होतं नसतं, आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचं तापमान सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतं. एक्झरसाइज ऑल्सो कॉजेस राईज इन द टेम्परेचर. ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी व्यायाम करताना दिसतो, कष्टाचं काम त्या ठिकाणी करताना दिसतो, तर त्यावेळेला सुद्धा आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी वाढताना दिसतं. बट सिन्स वी कॅन रेग्युलेट आवर बॉडी टेम्परेचर टू ए कॉन्स्टंट लेवल, द स्वीट ग्लँड्स गेट ॲटोमॅटिकली स्टिम्युलेटेड. आणि अशा प्रकारचं जास्तीचं असणारं ते काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला त्या ठिकाणी पूर्ववत त्या ठिकाणी करायचे, कॉन्स्टंट लेवलला आणायचे, स्थिर त्या ठिकाणी करायचे. तर अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काही घाम ग्रंथी, स्वीट ग्लँड जे आहेत तर त्या काय होताना दिसतात, आपोआप त्या ठिकाणी काय होताना दिसतात, कार्यान्वित त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि दिस इंड्युसेस पर्सिपिरेशन. आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला पर्सिपिरेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. द स्वीट इव्हॅपोरेट्स अँड कॉजेस फॉल इन द बॉडी टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे घाम जो आहे तर तो घाम त्या ठिकाणी येताना दिसतो, त्याचं काय होताना दिसतं, बाष्पीभवन त्या ठिकाणी होताना दिसतो. पुन्हा आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी पूर्ववत होताना दिसतं. दस फॉर रेग्युलेशन ऑफ द बॉडी टेम्परेचर वी स्वीट ड्युरिंग द समर आर इव्हन आफ्टर हेवी एक्झरसाइज. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या शरीराचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी पूर्ववत त्या ठिकाणी आणण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा कष्टाचं काम केल्यानंतर किंवा त्या ठिकाणी असणारा जो काही शारीरिक व्यायाम केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय येताना दिसतो, घाम जो आहे तर तो घाम त्या ठिकाणी येताना दिसतो. आता पुढे काय सांगितले तेवढं आपल्याला पाहिजे. कशासाठी पाहिलं आपण, तर ह्या ठिकाणी जे काय आपल्याला दिलंय तर ते आपल्याला पाहिजे. पहा काय दिलेलं आहे की देर इज अबाउट 65 to 70% ऑफ द वॉटर इन आवर बॉडी. आपल्याला माहिती की आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलं 65 ते 70% असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी आपल्या शरीरामध्ये आहे. इच सेल कंटेन 70% ऑफ वॉटर वेट बाय द वेट. म्हणजे प्रत्येक असणारं जे काही पेशी जे आहे तर त्या पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% त्या ठिकाणी पाणीच त्या ठिकाणी असतं. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. आपल्याला माहिती रक्त जे आहे किंवा रक्त जे आहे तर त्या रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणीच त्या ठिकाणी असतं. फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज ए लिटल लॉस ऑफ द वॉटर फ्रॉम द बॉडी. म्हणजे शरीरामध्ये थोडं जरी त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी जर त्या ठिकाणी कमी जर झालं तर पेशीचं आणि पर्यायानं शरीराचं असणारं जे काही कामकाज जे आहे तर ते कामकाज त्या ठिकाणी डिस्टर्ब होताना दिसतं, बिघडताना दिसतं. आणि हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, पाणी सुद्धा एक अत्यावश्यक अशा प्रकारचं पोषक द्रव्य त्या ठिकाणी. पुढे अलॉंग विथ ऑल द अबव मेन्शन न्यूट्रिएंट्स फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. आपण जे काही न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी पाहिली
या सर्व पोषक द्रव्यांबरोबर फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ जे आहेत तर ते तंतुमय पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे पोषक घटक किंवा पोषक द्रव्य त्या ठिकाणी आहे. पुढे पहा, इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. म्हणजे सर्वसाधारणपणे खरे तर हे जे काही फायबर जे आहेत तंतुमय पदार्थ जे आहेत तर ते तंतुमय पदार्थांचं डायजेशन पचन जे आहे तर ते पचन किंवा ते आपण ते पदार्थ जे पचवू शकत नाहीत. आता पचवू जरी शकत नसली तरी त्याची काय गरज आहे पहा पुढे दिलेलं आपल्याला. हाऊएव्हर दे हेल्प in the digestion of the other substances and digestion of the undigested substances. की तंतुमय पदार्थ जे आहेत तर ते तंतुमय पदार्थ आपण त्या ठिकाणी पचवू शकत नाही, पण त्याची इतर पदार्थांची असताना जे काही पचन क्रियेमध्ये आणि न पचलेलं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न काय करायचं आपल्याला शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकायचं. त्याला म्हटलेली इजेशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्सेस म्हणजे न पचलेले पदार्थ काय करायचे शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकायचे. या क्रियेमध्ये ही जे काही फायबर जे आहे तर त्या फायबरची आपल्याला मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल्स फ्रूट्स सिरियल्स एक्सेट्रा. आणि हे जे काय असणारे जे काही तंतुमय अशा प्रकारचे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ पालेभाज्या असतील, फळं असतील, धान्य असतील याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी ते मिळताना दिसतात. याच्यावर सायंटिफिक असणारे जे काही रिझन जे आहेत तर ते रिझन त्या ठिकाणी विचारलेले तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे पहा थोडक्यामध्ये इंटरनेट इज माय फ्रेंड काय काय सांगितलेलं आहे की व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द डिसीजेस लाईक नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स, बेरी, न्यूरिटियन्स, पेलग्रा, ॲनिमिया आणि स्कर्वी. ज्या ठिकाणी नाईट ब्लाइंडनेस आपल्याला माहिती रातांधळेपणा, रिकेट्स ज्याला आपण त्या ठिकाणी मुडदूस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर बेरीला बेरीज म्हटलेले. त्याच्यानंतर न्यूरिटिस, पेलग्रा, त्याच्यानंतर ॲनिमिया रक्ताशय आणि स्कर्वी ही जी काही रोग जे आहेत तर त्या रोगांची लक्षणं काय तर ती तुम्ही त्या ठिकाणी शोधा नेटच्या सहाय्यानं. व्हॉट डू यू मीन बाय द कोएन्झाइम सहविकर म्हणजे काय तर ते तुम्ही त्या ठिकाणी शोधायचे. त्याच्यानंतर फाइंड द फुल फॉर्म ऑफ FAD, FMN, NAD, NADP या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये किंवा नेटच्या साहाय्याने तुम्ही त्या ठिकाणी ती शोधू शकता. आणि पुढे आपल्याला सांगितले की हाऊ मच क्वांटिटी ऑफ द इच व्हिटॅमिन इज रिक्वायर्ड एव्हरी डे. म्हणजे रोज प्रत्येक व्हिटॅमिनची किती प्रमाणामध्ये गरज असते हे इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही त्या ठिकाणी शोधा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.